हो. पितृवचन म्हणजे मायबापाची सेवा करणं. बघा पुराणात निघालेलं आहे. काशीला 1,00,000 प्रदक्षिणा घातलं तर तेवढंच पुण्य आहे. परतवीला 3 प्रदक्षिणा घातलं तर तेवढंच पुण्य आहे. आणि एकदा मायबापाचं दर्शन घेतलं तर तेवढंच पुण्य. अहो देवाची भक्ती केल्यानंतर देव भेटल याची गॅरंटी नाही, पण मायबापाची सेवा करा, देव घरी येऊन पाणी भरल. याचा पुरावा पंढरपूर आहे. फक्त पुंडलिकानी सेवा कोणाची केली? मायबापाची. आणि देव आला का नाही? आल्याच्या नंतर रे बाबा पुंडलिका मी आलो. कोण आहेस तू? अरे देव आहे मी. देव 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 आहोत का? बरं 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 आलाशी मी तुला का बोलील नाही, काही आमंत्रण दिलं नाही का? अरे बाबा आमंत्रण दिला नाहीस बरोबर आहे, पण तू मायबापाची सेवा एवढी केलीस, त्याची भक्ती त्याचं पुण्य जड झालेलं आहे. तुला दर्शन देण्यासाठी मी आलो. देवा तुला काही काम नसल तू आलास, पण मी मायबापाच्या कामामध्ये आहे. अरे सोयरा म्हणून आल्यानंतर त्याचं पाहुणचार करतात येड्या. मी वैकुंठाहून देव आलो बस तर म्हण. बरं 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 आलास ना? हो. आता माझ्याकडे इथं उठून जाऊन येईपर्यंत सेवेमध्ये कमी पडतो. तिथं वीट होत. देवा याच्यावर बसा असं फेकलं. बसा म्हणल्यावर देवाने विटावर बसून बघले, बसताच येईना. एवढ्या म्हणजे 9 इंच आणि 4 इंच कसं बसता येईल? देवाने उभा टाकलं. बघा मायबापाची सेवा करणाऱ्याच्या मुखातून शब्द निघाले. 28 युगापासून अजून उभा आहे. म्हणून मायबापाची सेवा विसरू नका. रोजचे 2 कीर्तन करते आणि मायबापाला शिव्या देते, नरकात जाते. काय कामाचं? गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण अभ्यास. हे मायबापाला लाता घालते. काय कर उग आई माझी सागर म्हणलं तर जमना. आई कुठं आहे ते बघा. आई माझी सागर म्हणायचं, आपली आई बी आश्रमात ठेवायचं. काय करायचं? जमत नाही, चालत नाही. राजानं घोड्यावर बसला, अरण्यात गेला. उन्हाळा दिवस ताण लागली त्याला. ताण लागल्याबरोबर लगेच एक झोपडी दिसली. परदानाला पाठवून दिलं. जाऊन पाणी आणलं तिकडून. परदानानं गेलं पाणी पियाला. मागितलं. एका सुंदर मुलीनं पुढं आली, पाणी दिली. राजाने बघितलं. बघितल्याच्या नंतर त्या राजाला असं वाटलं, माझी पत्नी मरून गेली, बायको मरून गेली, फार दिवस झाले नाही. या मुलीनं जर एखादा मला पत्नी म्हणून जर मिळाली तर पुन्हा माझा संसार थाटमाटात होईल. पण कसं करायचं, काय करायचं? मला लग्न करून घ्यायचंय. कोणाला सांगावं? घरी लग्नाला आलेलं मुलगा आहे, त्याचं लग्न सोडून मी जर करून घेतलं तर लोक मला नाव ठेवतात. मनात ठेवला, घरी गेला, बसला. जेवण गोड वाटत नाही, झोप लागत नाही, चनबिचन झालेलं आहे. 1 महिन्यामध्ये लाकडावणी झाला. मुलानं बघितलं, अरे या देशाचा राजा माझा बाप आहे, आणि काय चिंता असेल बाबा? विचारलं, बाबा काय चिंता आहे तुम्हाला? एवढा मोठा बलवान असणारा मुलगा तुमच्या संग आहे, तुम्ही काय चिंता लावून घेता? म्हणाव का मला लग्न करून घ्यायचं आहे म्हणून? म्हणता येत नाही का? काही चिंता नाही बाळा. परदानाला विचारलं, बापाला कशाची चिंता आहे? सांगितलं, असा मी एका अरण्यात गेलो. त्या अरण्यामध्ये झोपडी, आणि झोपडीमधून मुलगी आली, पाणी दिली. मुलीला बघल्यापासून हिला चिंता लागली. अशा पद्धतीचं आहे. मुलानं पळत गेलो. त्या झोपडीकडे गेल्यानंतर विचारलं, आई कोणी आहात का? मधून एक म्हातारे बाहेर निघाले. राजा तुम्ही आला, या मध्ये, या मध्ये बसवले, आसन टाकले. राजा आमच्यासारख्या गरीबाच्या घरी तुम्ही का आलात? काय काम आहे आमच्या? आम्हाला सांगा, आज्ञा द्या. काय नाही म्हणलं, तुमच्या मुलीला मागणी घालण्यासाठी आलो. तुमच्या मुलीला माझ्या राजवाड्यामध्ये राणी म्हणून करायचंय. आनंद वाटलं त्या म्हाताऱ्याला.
आमच्यासारख्या लहान गरिबाच्या झोपडीमध्ये राहणाऱ्याची मुलगी आज राजाची राणी होणार आहे. आनंद आहे. राजा तुम्हाला आमची मुलगी द्यायला तयार आहे. मला नाही, माझ्या बापाला. बापाला हो, बापासोबत लग्न तुमच्या मुलीचं लावायचंय. राजा तुमच्यासाठी देता बापासाठीच. बापाने म्हणलं, त्या मुलीच्या बापाने हो द्यायला तयार आहे राजा. का नाही म्हणलं देतो, पण असं माझं म्हणणं आहे, माझ्या मुलीला तुमच्या बापाला दिलो, बरोबर आहे, लग्न होईल. आता तुमचं बाप मेल्यानंतर त्या गादीवर तुम्ही बसणार आणि तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला होईल संतती, त्यांनी बसणार. त्यांनी मेल्यानंतर त्याला जाणारी संतती त्यांनी गादीवर बसणार. माझ्या मुलीला झालेले मुलं कुठं भीक मागत जावं, म्हणून मी तुमच्या बापाला मुलगी देत नाही. असं आहे का? म्हणजे मी गादीवर, माझी मुलं गादीवर बसतात असं तुमचं म्हणणं आहे ना? मग तुमच्या मुलीला जर माझ्या बापाला देऊन लग्न लावत असेल तर मी जलंबर ब्रह्मचारी राहतो, लग्न करून घेत नाही. त्यांचं नाव भीष्म पितामह गंगापुत्र. बापासाठी ब्रह्मचारी राहिलं. एवढी सेवा आई बापाची करावी.